5 महिन्यानंतरही विशाळगडावर संचारबंदी कायम आहे। हिंसाचारामुळे 14 जुलैपासून विशाळगडावर संचारबंदी लावण्यात आली होती आणि पर्यटकांसाठी विशाळगडचे दरवाजे सुद्धा बंद आहेत। संचारबंदी उठवण्याची स्थानिकांनी मागणी केलेली आहे। 5 महिने आता उलटलेत आणि अजूनही विशाळगडचे दरवाजे हे बंदच आहेत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक या ठिकाणून आपल्याबरोबर जोडले गेलेत। आपण थेट जाऊया प्रतापकडे। प्रताप, 5 महिने झालेत आता विशाळगडावर संचारबंदी कायम आहे आणि किल्ल्याचे दरवाजे सुद्धा बंद आहेत। काय नेमके सध्याचे ताजे तपशील? तपशील असे आहेत की 14 जुलैपासून आपण पाहतो की विशाळगड जो पूर्णतः बंद ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात त्या मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त आहे, नाका लावलेला आहे। त्यामुळे गडावरील लोकांशिवाय कोणालाही त्या ठिकाणी सोडलं जात नाही। गेल्या 5 महिन्यापासून त्या ठिकाणी आपण पाहतो की संचारबंदी असल्यामुळे ती संचारबंदी उठवावी अशा प्रकारची मागणी विशाळगडवरील नागरिकांची आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की हिंदू समाजाने मात्र त्या गडावर असणारे जे अतिक्रमण आहेत ती काढावीत अशा प्रकारची मागणी आजही लावून धरलेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की प्रशासनाने ही संचारबंदी उठवायला सध्या कुठल्या प्रकारची भूमिका मांडलेली नाहीये। पण एकूणच आपण पाहतो की तब्बल 5 महिन्यानंतर देखील विशाळगडावर संचारबंदी असल्याचं दिसून येत आहे। ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। प्रताप नाईक आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।